शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. पीएम किसानचा 24 फेब्रुवारीला मिळणार 19वा हप्ता. राज्यातील अंदाजे 92,55,000 शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येत्या फेब्रुवारी अखेर मिळण्याची शक्यता आहे. नाशिक परिमंडळात 22,509 शेतकऱ्यांना मिळाले सौर पंप. महावितरणने 100 दिवसाचे उद्दिष्ट 60 दिवसामध्ये पूर्ण केले. त्यामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत आतापर्यंत बसविलेल्या पंपाची संख्या 1,50,304 झाली आहे. यामध्ये नाशिक परिमंडळात 22,509 सौर पंप बसवण्यात आले असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. आता मुंबईवरच धरत कुपोषण बंद, एक लढाईचा जरांगे यांचा इशारा. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सरासरी 60% मतदान. संतोष देशमुखांच्या एकही मारेकऱ्याला सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये दिली ग्वाही. सातबारा नाही तर निवारा नाही, लाभार्थ्यांनी ऊन पावसात अडवणूक. जागेअभावी 3,500 घरकुले प्रलंबित, लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता. देशातील गरजू लोकांना घरे मिळावीत या उद्देशाने केंद्र सरकार घरकुल योजना राबवित आहे. परंतु या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थींना जागेअभावी वंचित राहण्याची वेळ आली आहे. या योजनेत घरकुलासाठी पात्र असूनही 4 भिंतीचा आसरा मिळत नसल्याचे वास्तव आहे. गरीब आणि गरजू लाभार्थींना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंत घरकुल योजना, मोदी आवास, पुण्यश्लोक अहिल्याबाई जन्मन योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याची निवड करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. मात्र या योजनेत प्रशासन व लाभार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. टोमॅटोचे दर आले प्रति किलो 15 रुपयावर. भाजीपाल्याचे दर घसरले, स्वयंपाकात विविधता, हिरव्या भाज्याही स्वस्त, ग्राहकांना दिलासा. बाजारात आता हिरव्या भाज्याची आवक वाढल्यामुळे दर घसरले असून ताटात वेगवेगळ्या भाज्या सध्या दिसू लागल्या आहेत. 80 रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो आता अवघ्या 15 रुपयावर. तारण ठेवा, कर्ज मिळवा, शेतकऱ्यासाठी बाजार समितीची अभिनव योजना. शेतकऱ्यांसाठी बाजार समितीची माल तारण ठेवण्यासाठी काय आहे योजना? शेतकऱ्यांना शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत सुनिधीतून बाजार समिती पैसे उभे करते. या पैशातून सोयाबीन, उडीद, चना, हळद, भात, करडी, ज्वारी, बाजरी, गहू व मका या शेतीमालावर एकूण किमतीच्या 75% रक्कम 6% व्याजदराने 180 दिवसाकरता देण्यात येते, जेणेकरून शेतकऱ्यांना मिळेल त्या भावाने आपला शेतमाल विक्री करता येऊ नये यासाठी ही योजना आहे. दुपटीने वाढली कापसाची आवक. मानवतमध्ये 5.25 लाख क्विंटल कापूस खरेदी. CCI कडे वाढला कल.